साळ पुनर्वसन शाळेची वास्तू सामकीच हाल्ल्या. स्लॅबाचे कुडके कोसळपाक लागल्यात. हालींच एक फॅन कोसळ्ळो. एका चलयेचेर पडपाचो. सरकारान गजाली फास्ट ट्रॅक घालच्यो म्हूण निमाणे भुरगींच रस्त्यार. भुरग्यांचे शाळा बंद आंदोलन. पालक म्हणटा सरकारान बरोवन दिवचे, मागीरूच आंदोलन फाटी. गेले कित्येक दिवस आपण बघतोय की शाळा पूर्णपणे बिघडलेली, म्हणजे स्लॅब जो आहे तो पूर्णपणे बिघडलेला आहे. आम्हाला सांगितलं होतं की शाळा लवकरात लवकर दुरुस्त करून देणार म्हणून, नवीन बिल्डिंग बांधून देणार म्हणून. परंतु गेल्या काही दिवसामध्ये आम्ही बघितलं की शाळेमध्ये काही ठिकाणी स्लॅबचे तुकडे पडत आहेत. एका मुलीवर पंखा पडता पडता टीचरने त्या मुलीला बाजूला काढलं. जर त्या मुलीवर पडलं असतं तर काय झालं असतं आज. आमची एवढीच विनंती आहे की होईल तेवढ्या लवकर नाही, म्हणजे एकंदर तुम्ही लिहून देणं आवश्यक आहे. कधी तुम्ही शाळा बांधून देताय, नवीन शाळा बांधून देताय, आणि तशाच पद्धतीनं मुलांना टॉयलेटची समस्या आहे. सर्व शाळेमध्ये टॉयलेटची समस्या म्हणून दुरुस्त नाही आहे, टॉयलेट चांगली बांधलेली नाही आहे, आणि त्या कारणानं शाळा जर नवीन दुरुस्ती केली तर त्याबरोबर ते टॉयलेटची समस्या ही सुटून जाणार. म्हणून माझी विनंती आहे, म्हणजे आम्हा सर्व पालकांची विनंती आहे की होईल तेवढ्या लवकर शाळा दुरुस्ती करून देणं अत्यंत आवश्यक आहे. लिखित स्वरूपात लिहून देणं अत्यंत आवश्यक आहे. आज शाळा बंद आंदोलन पुकारत आहे. साधारणपणे 15 दिवसापूर्वी 25 तारीखला आपण या शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. आमच्या प्रमुख 3 मागण्या होत्या. एक म्हणजे आमच्या शाळेची इमारत दुरुस्ती, दुसरा होता शौचालय दुरुस्ती, आणि तिसरा होता शाळेला इंग्रजी विषयाकरता कायमस्वरूपी शिक्षक मिळावे. यापैकी जो आंदोलनाचा आपण इशारा दिला त्या इशाऱ्यानंतर तात्काळ दखल घेत आम्हाला इंग्रजी शिक्षक जे 6 दिवसासाठी परमनंट आहेत ते त्या दिवशी देण्यात आले. मात्र नंतरच्या काळात हल्ली 2 दिवसापूर्वी डिचोली येथे आमदार महोदय आणि आमचे माजी पंच यांच्यासमोर आमची एक बैठक होती. त्या बैठकीत तिथून आपण शिक्षण संचालकांना फोन केलेला. तर या फोनवरती शाळा दुरुस्ती या विषयात एक चर्चा झालेली, आणि शाळा दुरुस्ती करता जो फंड्स आवश्यक असेल तो फंड्स आपण 2 दिवसात सँक्शन करून देऊ असं त्यांनी त्या चर्चेदरम्यान आम्हाला फोनवर सांगितलेलं. मात्र आता मला वाटतं 4 दिवस होऊन गेले, पण त्यांनी जे सांगितलेलं त्याप्रमाणे अजूनही त्या फंड्सची आम्हाला उपलब्धता त्यांनी करून दिलेली नाही. त्यामुळे आम्ही जे आंदोलनाचा इशारा दिलेला होता त्या इशाऱ्यावर आम्ही ठाम राहिलो, आणि आज आपण बघताय की सर्व पालकांसह विद्यार्थ्यांसह एकही विद्यार्थी शाळेत आज गेला नाही, आणि आम्ही शाळा बंद आंदोलन पुकारलेलं आहे. आज जर या आंदोलनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर या डिपार्टमेंटच्या ज्या ADI आहेत त्या आम्हाला सांगतायत की तुमच्या शाळा दुरुस्तीबाबत आम्ही सर्व प्रोसिजर केलेली आहे, आता आमच्या हातात काही नाही. आमचं त्या ADIंना किंवा या शाळेच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना एवढंच विचारणं आहे की तुम्ही जर सांगताय आम्ही आमचं सगळं सोपस्कार पूर्ण केलेत आणि आज PWDच्या ताब्यात सगळा विषय आहे, तर तुमचे जे डायरेक्टर आहेत ते नेमकं काय सांगत होते. त्या दिवशी आम्ही फंड्स जो सँक्शन करतो आणि लेटर तुम्हाला देतो असं सांगत होते. याचा अर्थ नेमका काय तो ADIने आम्हाला ह्याच्यात सांगावा. आणि आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत की सक्षम अधिकारी, शाळा दुरुस्ती किंवा शाळा जी आम्हाला नवीन बिल्डिंग हवी आहे या विषयात PWD आणि शिक्षण खात्याच्या सक्षम अधिकाऱ्यांनी इथे यावं, आम्हाला उत्तर द्यावं, पालकांना आश्वासित करावं, मगच हे आंदोलन थांबेल. शाळे खातीर तात्पुरती पर्यायी सुवात पळयल्या. सरकारान आदार करचो. आमची जी सरकारी प्राथमिक शाळा आहे पुनर्वसन, या शाळेसाठी सर्व सॅक्रिफाईस आम्ही करायला तयार आहोत. शासनाने किंवा प्रशासनाने एक पाऊल पुढे यावं, त्या शाळेची सोय त्या पर्यायी जागेची सोय आम्ही करून ठेवलेली आहे. पण तुम्ही तरी एक पाऊल आधी पुढे सारा, त्यावेळीच पालक तुमच्या मदतीसाठी येतील. दिवचलच्या आमदाराक गाठलो. तो म्हणटा शाळेच्या बिल्डिंगेची टेस्ट केल्या, रिपोर्टाक रावल्या. शाळा पर्यायी सुवातेर व्हरून नव्यान बांदूं येता. ऑलरेडी शाळा रिपेअर करपाक जाय, जो हांव मुद्दो 6 म्हयने पयलीं म्युन्सिपाल्टीन हातून असेंब्लीन मांडलेलो, आणि जी फायल फॉरवर्ड करून घेतली, वर्क ऑर्डर आसा. पण जर रिपेअर केले म्हणून ताचो प्रॉब्लेम सॉल्व जावचो ना, म्हणून एक
NDT नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट म्हणजे बिल्डिंग मेंटेन रिपेअर करची काय ती डिमॉलिश करून दुसरी बांदची ते टेस्ट आज त्याची टेस्ट जाल्ली आसा आणि हेचो रिपोर्ट आमकां 8 दिसांनी गावतलो रिपोर्ट येयल्या बरोबर आमी ठरयतले जर आमकां ती डिमॉलिश करपा जाय जाल्यार टेम्पररी आमकां भुरग्यांक खंय शिफ्ट करपा जाय हे तांकां हांव पर्याय पळय म्हटला तांच्यांनी म्हाका सांगलें एक घर आसा आमी टेम्पररी थंय भुरग्यांक शिफ्ट करतले आनी शाळा आमी तांची जाता तितले बेगीन बांदतले जर ती शाळा डिमॉलिश करची ना जाल्यार ऑलरेडी आमचे कडेन वर्क ऑर्डर आसा रिपेअर करपाचे 10 लाख सुमार गव्हर्मेंटान सँक्शन केला आमी रिपेअर करून तांकां शाळा दितले मुख्यमंत्री म्हणटात 2 किलोमिटराचेर दुसरी शाळा आसा थंय शिफ्ट करूं येता शाळा रिपेअर करूं येता नवी बांदूं येता घर भाड्याक घेवनूय जाग्यार घालूं येता ती शाळा जर बांदतात 2 प्रकार आसतात एक तर शाळा नवीन बांदूंक जाय जाल्यार शाळा रिपेअर करूंक जाय शाळा रिपेअर करतलो आसत जाल्यार तिचे एक्चुली आपले टोटल कन्स्ट्रक्शन हे सारकें आसा काय ना तें कळपाक जाय ताचो टेस्टिंग करून गेला ते जर आसा म्हणून कळ्ळें जाल्यार आमी शाळा रिपेअर करता आनी ना जाल्यार शाळा डेमोलिश करून नवीन बांदपाक जाय दोना पैकी एक पर्याय आतां तें आंदोलन करून एक तर शाळा थंयसर आत्तां ऑप्शना 2 किलोमिटराचेर दुसरी शाळा आहा थंयसर वचून भुरग्यांक शिफ्ट करपाक जाय कारण भुरग्यांक आमी बेश्टे ते शाळेंत बसय म्हणून सांगूंक शकना आतां हो शाळेचो जर नवीन बांदपाक जाय किंवा रिपेअर करपाक जाय तर टेस्टिंग आमदारांनी इनिशिएटीव्ह घेवन तें टेस्टिंग करपाक लायला सो दॅट तेंच्यांनी समजून घेवपाक जाय आसा दुसरें जर आमचे कडेन ऑल्टरनेटीव आसा न्ही ते भाड्याक कोण दिता आसत आमी भाड्याक घेता तेंच्यांनी दिवचे सोंपला विशय अरे पर्यायी व्यवस्था आमकां तेंच्यांनी कोणाचें घर भाड्याक दिवचें आमी भाड्याक घेता मागीर दिवचें मरे तेंच्यांनी प्रुडंटा खातीर सिद्धार्थ कांबळी.